मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे. मी योगेश कदम. आज आपण या ऊसाच्या प्लॉटला पूर्ण शेड्यूल फॉलो केलेलं आहे. आपण जे शेड्यूल दिलेले आहे या शेतकऱ्यांनी पूर्ण फॉलो केलेलं आहे. त्यांच्याकडून ऐकून घेऊ त्या शेड्यूलचा रिझल्ट कशा प्रकारे, ऊसाची ग्रोथ, फुटवे, वाढ, पानाची लांबी, रुंदी आणि ऊसाची जाडी या कशा प्रकारे वाढ झालेली ते जाणून घेऊ. तुमचं नाव काय? किरण रामराव राठोड. बरं. व्हरायटी कोणती? 15,006. 15,006. अंतर हे 3.5 फूट. 3.5. आणि असं रोपातलं तुम्ही कांडी लावली ती का रोप? नाही, आपण डायरेक्ट असं कांडी लावली होती. यामध्ये ऊसाची लागवडीची तारीख पहिल्या महिन्यामधली 1 जानेवारी. 1 जानेवारीची. म्हणजे आता सरासरी 3 ते 3.5 महिने झाले कंप्लीट. 3.5 महिने झाले. आता यामध्ये तुम्ही काय काय, पहिला खताचा डोस किती दिवसांनी दिलता लागवडीच्या वेळेस? पहिलाचा डोस मी 40 दिवसांनी दिलता. याच एकच डोस दिलेला आहे एकच फक्त. डोस दिलेला आहे, दुसरं काही. आणि आळवण आणि 2 ड्रिचिंग. आणि 2 ड्रिचिंग किती दिवसाच्या अंतराने घेतली? ड्रिचिंग बघा, खत दिलं 40 दिवसाचा, त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसांनी ड्रिचिंग केली. पहिल्या ड्रिचिंग मध्ये काय काय घेतलं होतं? पहिल्या ड्रिचिंग मध्ये एक कॅन होता 5 लिटर शुगर बन, हा, SU59 SUK ड्रिप 1 लिटर. हा, 1 लिटर. आणि दुसऱ्या ड्रिचिंग मध्ये दुसऱ्या ड्रिचिंग मध्ये 5 लिटर शुगर बन, हा, एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक एक बुरशीनाशक आणि 13. हा 13-0-25 13-40-13. हा, हे खताची ड्रिचिंग घेतली. फवारणी एक झाली फक्त. एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, किटॉन हे स्प्रे घेतले. आता तुम्हाला कसं वाटतं ऊस? नंबर 1 वाटते. आता मला तर एकदम नंबर 1 ऊस आहे. कमी आणि खर्च देखील काही जास्त केला नाही सर मी. म्हणजे एक खताचा डोस झाला मेजरली आणि 2 आळवण्या आणि 1 स्प्रे एवढं झालेलं. आता खताचा डोस देणार आहे. साधारण खत आहेत आपली काही. म्हणजे आता खताचा डोस टाकून बाळबांधणी करणार. आता खताचा डोस म्हणजे उद्या करायची चालू. पाहू शकतात ऊसाचे फुटवे पण भारी, पानाची लांबी पण बेस्ट, रुंदी पण, ग्रीनरी पूर्ण प्लॉटला. एका जागेवर पोंगमेर कुठं नाहीये, काहीच नाही. काळोखी बेस्ट आहे. आणि ऊसाची जाडी पण छान आहे. नंबर 1 हे बघा, हे अवतान तुटलेलं आहे. हे कांडीला लागलाय ऊस. या प्रमाणात जाडी पण. हा, जाडी. हे पूर्ण किती एकर क्षेत्र आहे? हे इथं 2 एकर आहे आणि पुढे 1 आहे. म्हणजे 3 एकरचा प्लॉट आहे आपला. 3 एकरला यांनी पूर्ण शेड्यूल फॉलो केलेलं आहे. ऊसाची पण 1 नंबर ग्रोथ आहे आणि रिझल्ट पण त्यांना भारी आलेला आहे. काय म्हणता यावर नंबर 1 आहे सर. का मनानं खत टाकण्यापेक्षा तुमच्या सल्ल्यानं जर टाकल्यावर चांगलं आहे. कमी खर्चामध्ये शेती उत्पन्न चांगलं होतं. ठीक, धन्यवाद.